25 वर्ष गेले राजकारणात, कोणी ठेवलंय हे? केंद्राध्यक्ष कोण बोलला त्याला? सगळे बोला त्याला. कोण आहे? चला घे त्यांचं नाव घे इकडे. त्याचा जर उद्या जर 5-10 मतांनी कोणता उमेदवार पडला, त्याला जबाबदार तुम्ही राहणार आहे. सांगत होतो. आता म्हणजे आमची बी अपेक्षा आहे का निवडणुकीची. तुमच्या चालतं सगळं केलेलं. आणि लोकांना कसं काय कळले मतदानाचं? आम्ही सिक्वेन्स वाईज सांगितलेलं आहे त्यांना. आम्ही लोकांना मशनी घेऊन फिरलो गल्ली गल्लीमध्ये. तुमची घोडचूक करायची का? कोणी केलं याच राहू द्या, बदलायचं नाही. मी सरपंच करून टाकाल 5 मिनिटांमध्ये. आमचे 25 वर्ष गेले राजकारणात, कोणी ठेवलंय हे? केंद्राध्यक्ष कोण बोलला त्याला? सगळे बोला त्याला. कोण आहे? चला घे त्यांचं नाव घे इकडे. त्याचा जर उद्या जर 5-10 मतांनी कोणता उमेदवार पडला, त्याला जबाबदार तुम्ही राहणार आहे. सांगत होतो. पत्रकार नाही, साहेब 2 मिनिटं. तुम्ही एक शहराचा सुद्धा फॉर्म बाद करून टाकता एखाद्याची घरपट्टी नसली तर. आम्ही उमेदवार करत असताना बारीक बारीक गोष्टी लक्षात घेतल्या. पण या गोष्टी लोक मतदान करून गेले, तुम्ही प्रश्न का उलटे ठेवले? नाही, हे नियमावली असं तुम्ही हा माणूस शेवळे साहेब, आम्ही हा म्हणत आहे. एकच काय ठेवलंय मग? सकाळी 8-7:30 पासून मतदान चालू, 10 वाजून गेले, तुम्ही उलटे मशनी ठेवून दिल्या इथं. तुम्ही यांना आम्हाला इथं सांगा, नाही त्याला सस्पेंड करा आत्ताच्या आत्ता. मी सगळ्यांना करेल, पत्रकारांना बोलणार आहे. पत्रकारांना नाही, आता चालणार नाही. नाही, कसं काय करते कमी करताय? तुम्ही पाठीशी घालताय का कोणाला? मला हे सांगा. आम्ही निवडणूक लढतो म्हणजे आम्ही काय, आमची बी काही आहे का नाही विचार? नाही, कारवाईचं नाही. मी पहिला नियमावलीपासून कारवाई होईल. निवडणूक पहिल्या अधिकाऱ्यांच्याकडून कारवाई होईल. ते चुकीचं काम आहे का चांगलं आहे? मला तुम्ही एक मला या ठिकाणी सांगा, तुम्ही सर्वांसमोर सांगा हे जे बनलंय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी शामक दिनार दादाबाई, प्रभाग क्रमांक 6 चा एक नागरिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा उपशहर अध्यक्ष. आज मतदानाची तारीख असून इथं कानोश्री शाळेच्या बूथवर खोली क्रमांक 2 आपण बघू शकतात. इथं सगळा भोंगळा कारभार चालू आहे. या भोंगळ्या कारभाराला कोणीही वाली नाही, कोणीही अंगावर जबाबदारी घेत नाहीये. व्हीव्हीपॅट पण नाहीये यावेळेस. कोणी म्हणतंय बटन बंद आहे, कोणी म्हणतंय मशीन खराब झालं, कोणी म्हणतंय जोरात प्रेस केल्यामुळे बटन अटकले. आम्ही सगळे बटन चेक केले इथं एक प्रतिनिधी म्हणून. आज संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन जाऊ. बटन कुठलेही अटकलेले नव्हते, मशीन बंद पडलेले. मतदान किती झालं त्याचं आम्हाला काहीही माहिती नाहीये. आकडा विचारला तर 27-28 झालं, कोणी 29 म्हणतंय. ते अर्ध्या जणांचं 3 मतदान द्यायचंय, एक बिनविरोध निघालेला आहे म्हणून. तर ते मतदान त्याचं एक दाबलं गेलंय बटन का तिघी बाकी, हे पण आम्हाला पत्ता लागू देत नाहीये लोक. इथं सगळा भोंगळा कारभार चालू आहे कानोश्री शाळेमध्ये. आणि अधिकारी, संबंधित अधिकारी बाकीच्या लोकांना मध्ये सुद्धा जाऊ देत नाहीये. तुम्ही बघू शकतात. तर याला जबाबदार कोण? लोकशाहीचा किती गळचेपी ही आपण बघू शकतो इथं. माझी मागणी हीच आहे की संबंधित अधिकाऱ्यांनी येऊन व्यवस्थित न्याय करावा. इथं व्हीव्हीपॅटचं आपलं ईव्हीएम मशीनचं काय ते अपडेट करावं. त्यांनी 2 ते 3 वेळेस रिसेट केलं. त्याचा आकडेवारी कुठं गेली, ते मतदान टोटल किती झालं हे आपल्याला काहीही माहिती नाहीये अजून. ते रिसेट होईल, ते 0 होईल का कोणाच्या पल्ल्यात पडेल. येतोय, अजून त्याला यायला वेळ लागतोय.